कर्जत जामखेड ही एक पवित्र भूमी आहे। तसंच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण बोलतो वागतो त्याला सुद्धा समाजाने विचाराने एक मर्यादा दिलेली आहे। काल जामखेड तालुक्यामध्ये भाजपचे उमेदवार राम शिंदे सर यांची जेव्हा सभा संध्याकाळी चालू होती, 500-600 लोकांची ती सभा होती। त्या सभेमध्ये स्वतः राम शिंदे सरांनी मला शिवीगाळ केली। त्यांच्या आसपास जे छोटे नेते आहेत, सुपारीबाज नेते आहेत, त्यांनी शिवीगाळ केली। पण तिथे असणारा एक भाजपचा नेता पाशा पटेल यांनी तर बोलण्याची भाषेची पूर्णपणे पातळी सोडली। महिलांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, खालच्या लेवलला जाऊन बोलला असं आपल्याला म्हणावं लागेल। कुठेही पातळी तिथे ते ठेवली नाही। हातवारे, अतिशय वाईट प्रकारचे हातवारे केले। मला असं वाटतं की आत्तापर्यंत अशा पद्धतीने कुणी हातवारे केले नसतील जाहीर भाषणामध्ये आणि भाषणही एवढ्या लेवलचं केलं नसेल। तिथे असणाऱ्या माता भगिनी ह्या चिडल्या होत्या, पण भाजपची सभा असल्यामुळे त्यांना तिथं काय बोलता आलं नाही। आसपास ऐकणारे लोक हे सुद्धा नाराज झाले होते। आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार तसंच मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे कर्जत पोलीस स्टेशनला तसंच जामखेड पोलीस स्टेशनला गेले होते। तिथं असणाऱ्या पोलिसांची चर्चा केली। पोलीस तिथं नव्हते, पीआय जामखेडला नव्हते, ते दुसरीकडे कुठेतरी गेले होते। जे काही 1000-1200 महिला तिथं आल्या होत्या, त्यांनी आंदोलन तिथं केलं आणि विनंती केली की या भाजपच्या नेत्याला जो राम शिंदे सरांच्या प्रचाराला आलाय त्यांच्यावर तिथं कारवाई व्हावी। 4 तास थांबल्यानंतर ते सुद्धा 1200 महिला न खाता न पिता तिथं वाट बघत होते की न्याय त्यांना मिळावं। आणि मग शेवटी कलम 296, 352 ज्याच्यामध्ये अश्लील हातवारे, कृत्य, शांतता भंग असे कलम हे पाशा पटेलवर जामखेड शहरामध्ये असणाऱ्या पोलीस स्टेशनली तिथं दर्ज केलेले आहेत। राळेबाद ताईंनी पुढाकार घेतला, त्यांच्याबरोबर अनेक अशा माता भगिनी होत्या, पार्टीच्या कार्यकर्त्या होत्या, मोरेताई होत्या। त्याच्यामध्ये त्यांनी तो कलम टाकत असताना त्यांची विनंती होती की 1200 त्या 1200 महिलांचे, त्याच्याचबरोबर काही इतर गाव शहरातले हजारो महिलांनी विनंती केली होती की आमचं सुद्धा नाव त्या एफआयआर करत असताना घ्यावं। पण पीआय म्हणाला की एकच नाव घ्यायचं, म्हणून एकच नाव तिथं झालेलं आहे। अशा पद्धतीने या पवित्र भूमीमध्ये भाजपच्या नेत्यांनी या मतदारसंघाचं नाव खराब केलं, अश्लील हातवारे केले, महिलांबद्दल अतिशय घाण पद्धतीने बोललं गेलं। इथं वातावरण अतिशय तीव्र झालेलं आहे, महिला चिडलेल्या आहेत। त्यामुळे मी सरकारला, प्रशासनाला विनंती करतो की या अशा व्यक्तीवर आणि इलेक्शन कमिशनला विनंती करतो की या व्यक्तीवर कडक कारवाई तिथं झालीच पाहिजे आणि या भूमीचं नाव, या मतदारसंघाचं नाव जे खराब झालं ते कुठेतरी आता बदललं पाहिजे। आणि याच्यातच तुम्ही जर बघितलं तर काल रात्री, मध्यरात्री फिरोज बागवान नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याला काही गुंडांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोन केला। त्यांनी सांगितलं की रोहित पवारचा प्रचार तुम्ही करायचा नाही। त्या कार्यकर्त्याने सांगितलं मी पुरोगामी विचाराबरोबर आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहे आणि मी काही झालं तरी प्रचार हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा आणि महाविकास आघाडीचाच करणार असं त्यांनी जेव्हा सांगितलं, रात्री 1 वाजता त्याच्या स्कॉर्पिओला जाळलं। त्याच्यामध्ये काही प्रचार करण्याचे जे काही आपली सामग्री होती, मटेरियल होतं, गमचे असतील, स्टिकर असतील, हे सुद्धा त्याच्यामध्ये तिथं जाळलं। त्यांचं कुटुंब अतिशय भयभीत झालं होतं। त्यांच्या आई आजारी होत्या आहेत आणि त्या रडल्या आणि त्यांना अस्वस्थ तिथं वाटायला लागलं। पहाटे मग फिरोज बागवानशी बोललो, अनेक पदाधिकारी त्याच्याकडे गेले आणि मग त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात व्यक्तीवर तिथं कारवाई व्हावी यासाठी तिथं विनंती केली, एफआयआर दर्ज केला। तो शेवटी एफआयआर हा मान्यता झालं। मला एवढंच सांगायचं की या कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कुठंच गुंडाशाही नव्हती, दडपशाही नव्हती, खालच्या लेवलला जाऊन कुणी तिथं बोललं नव्हतं। या इलेक्शनमध्ये भाजपकडनं
एक तर पैशाचा वापर केला जातोय. आतापर्यंत अंदाज आहे 20-22 कोटीपेक्षा जास्त निधी हा भाजपकडनं या मतदारसंघामध्ये तिथं आलेला आहे. 100 लोक अशी आलेत, ते मुंबई पुण्याचे आहेत, कॉन्ट्रॅक्टवर असतील आणि भाजपचे काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील जे इथं या कर्जत जामखेडमध्ये आत्ता पोहोचलेले आहेत आणि ते पैशाचं वाटप करण्यासाठी राम शिंदेला मदत करतील अशी चर्चा तिथं पोलीस प्रशासन आणि इतरही ठिकाणी आहे आणि काही लोकांनी मला तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढत चालली. आमच्या कार्यकर्त्याला रात्री उचललं जातं, प्रवेश केला जातो, त्याला काही त्या बाबतीतलं माहीत नसतं आणि मग कुठंतरी एक दडपशाही. आत्ताच एक काटेवाडीचा कार्यकर्ता त्याला हाणमार झाली, तो पण ज्या परिसरातून येतो तिथं सुद्धा काही प्रमाणात गुंडाशाही आहे त्या गावामध्ये, त्याची हाणमार झाली. आता तो पोलीस स्टेशनला चाललाय. पोलीस स्टेशनकडनं ज्या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे ती पोलीस स्टेशनकडनं मदत केली जात नाही. येत्या काळामध्ये ही गुंडाशाही अजून वाढेल असं दिसतंय. कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दबाव तंत्र आणलं जाईल, काही लोकांना मतदानाला जायचंच नाही असं सुद्धा तिथं सांगितलं जाईल. त्याच्याच बरोबर इलेक्शनच्या दिवशी काही बूथ ताब्यात घेतले जातील, ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल आणि ही गोष्ट इथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेला पटत नाही, आवडत नाही. गेल्या 10 दिवसामध्ये 30 मतदारसंघामध्ये मी गेलेलो आहे. हा पुरा मतदारसंघ इथं असणारे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांभाळलेला आहे, नागरिकांनी सांभाळलेला आहे. अशात आमच्या कार्यकर्त्यांना जर दबावाने काही झालं तर मग आम्ही कुठेतरी काही गोष्टी हातात घेऊ आणि ते कुठेही त्या ठिकाणी परवडणार नाही. शेवटी कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कम उभं राहावं लागतं. पण हे जे काही प्रशासन आहे, पोलीस प्रशासन हे कुठेही आम्हाला मदत करताना तिथं दिसत नाही. आम्ही पत्र दिलेलं आहे की संवेदनशील बूथ कुठले राहणार आहे, त्यामुळे पोलिसांकडनं तिथं आम्हाला मदत करावीच लागेल. व्हिडिओग्राफी केलीच पाहिजे, आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभंच राहिलं पाहिजे आणि काही प्रमाणात काही ज्या अनलायसन्स बंदुके आहेत, पिस्तूल आहे, ते सुद्धा वापरले जातात धमक्या द्यायला. आता या आचारसंहितेच्या काळामध्ये अशा पद्धतीने जर धमक्या दिल्या जात असतील, दडपशाही केली जात असतील, आम्हाला शिव्या दिल्या जात असतील, खालच्या लेवलला जाऊन गोष्टी केल्या जात असतील तर हे या मतदारसंघातल्या लोकांना परवडणार नाही आणि ते कुठेही आम्ही खपवून घेणार नाही. महिलांमध्ये चर्चा सुरू झाली, असं जर आत्ताच सुरू असेल आणि स्वप्नात, कारण या मतदारसंघामध्ये लोकांच्या कृपेने, आशीर्वादाने, प्रेमाने मीच तिथं निवडून येईल असा मला विश्वास आहे. पण स्वप्नात लोक म्हणत आहे, स्वप्नात जर भाजपचा उमेदवार निवडून आला तर ही जर सुरुवात आहे, उद्या जाऊन आमच्या मुली, आमच्या आई बहिणी सुद्धा सुरक्षित वाटणार नाही. कॉलेज, शाळा, बस स्टँड इथं गुंडांचे कार्यकर्ते मोटरसायकलवर फिरतील, अश्लील हातवारे करतील, मुलींना हात लावतील, ही भीती आता मोठ्या प्रमाणात या आमच्या माता भगिनींमध्ये गेलेली आहे. त्याच्याच बरोबर जे व्यापारी आहेत, खर्ड्यामध्ये ताबा काही व्यापाऱ्यांच्या जागेवर तिथे टाकला, करोडो रुपयाची जमीन स्वस्तात तिथे घेतली. धाराशिवमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ताबा घेतला गेला. तो ताबा वाढत जाईल आणि गुंडाशाही वाढल्यानंतर व्यापार सुद्धा बंद होईल. इथं नवीन लोक यायला तयार राहणार नाही. एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, म्हणजे आपण कुठेतरी विकासापासून दूर कुठेतरी भाजपचे नेते या परिसराला घेऊन चाललेत. 25 वर्षाचा खुंटलेला विकास गेल्या 5 वर्षामध्ये आपण केलेला आहे. इथून गुंडाशाही मोठ्या प्रमाणात आपण काढली होती, पण परत सरकारी वर्धास्तामुळे, पाठिंब्यामुळे आणि सरकारी यंत्रणेमुळे गुंडाशाही या मतदारसंघामध्ये इलेक्शन पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढेल अशी भीती आम्हाला वाटते. आणि हे बोलत असताना आज दुपारीच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं, ज्याच्यामध्ये ते म्हणाले की उद्या जाऊन लोक, एखाद्या घरामध्ये बाळ जन्मलं तरी मला जबाबदार धरलं जाईल. हे वक्तव्य एका जबाबदार व्यक्तीने, जे या स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, अशा व्यक्तीच्या तोंडून ते परवडत नाही, ते चांगलं दिसत नाही. त्यामुळे जर नेताच खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल तर फडणवीस साहेबांचे जे कार्यकर्ते, जसं की राम शिंदे सर, यांच्याकडनं आपण अपेक्षा काय ठेवणार आणि तिथं जे भाषा पटेल आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवणार. त्यामुळे ही जी गोष्ट या मतदारसंघामध्ये चालली, या मतदारसंघासाठी सुद्धा आणि कर्जत जामखेड आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रासाठी सुद्धा ही योग्य नाही असं मला वाटतं. एकंदरीत राम शिंदेची बांबू घालण्याची भाषावर बघतात किंवा काही पुण्याचे गुंडनगरमध्ये ते येऊन हे प्रचार करतात, हे का असावं? एकतरी पराभवाची भीती वाटते म्हणून केलं की दुसरं काय? पराभवाची भीती आहे, कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, मतदारांवर विश्वास नाही. मंत्री असताना, 12 खात्याचे मंत्री असताना सुद्धा या परिसराचा विकास त्यांनी केला नाही. मतदारसंघाचा सोडा, ज्या गावामध्ये ते आहेत, पुण्यश्लोक अहिल्या होळकरांचा जन्म
त्या गावामध्ये झाला, तिथं मंत्री असताना 1 रुपयाचं काम त्यांना आणता आलं नाही. आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये फक्त आमदार असताना रस्ते, म्युझियम, शाळा, कमानी, घाट, जिल्हा ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय ह्याच्यामध्ये 40 कोटी रुपये निधी तिथं आणला. त्यामुळे ज्या व्यक्तीला स्वतःच्या गावामध्ये विकास करता आला नाही तो या मतदारसंघाचा काय विकास करणार. आणि तो विकास न केल्यामुळे आता त्यांच्याकडे एकच पर्याय राहिलेला आहे, दमदाटी, दडपशाही, गुंडांचा वापर, एक दहशतीचं वातावरण करून काही प्रमाणात काही मतदान थांबवता आलं जे मला होईल, नाही तर काही मतदान वळवता आलं. तर ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये राम शिंदे सर आहेत. त्याचा अर्थ स्वतःवरचा, विकासावरचा, या मतदारसंघाच्या जनतेवरचा, निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विश्वास हा कमी झाल्यामुळे गुंडांचा वापर हा इथं मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि फक्त आत्ता नाही तर लोकसभेमध्ये सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इतरही काही भाजपचे लोकसभा मतदारसंघामध्ये अशाच प्रमाणे गुंडांचा वापर दिवसाढवळ्या झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. भाजपची एक पार्टी डिफरन्स असं ते आम्ही मानाने सांगायची. सध्याची जर परिस्थिती पाहिली ते कधी दमदाटी करणं, चुकीचे शब्द, भाषा वापरणं, हे जे प्रकार सुरू आहेत ते पाहता ते कुठेतरी त्या लाईनवर आहेत का? पार्टी विथ डिफरन्सेस आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी, काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही मित्रपक्ष आहे. आम्ही कधी आमची लेवल सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललेलो आहे, लोकांच्या हिताचा विचार घेऊन चाललेलो आहे. आणि भाजप पार्टी विथ डिफरन्स आहे. अहंकार सगळ्यात जास्त त्यांच्याकडे, पैसा सगळ्यात जास्त त्यांच्याकडे, गुंड सगळ्यात जास्त त्यांच्याकडे. गुंडाशाही असेल, दडपशाही असेल, कुटुंब फोडणं असेल, पार्टी फोडणं असेल, दबाव टाकणं असेल. आणि मग अशा पद्धतीने वेगळ्या गोष्टी करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेव्हा महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊरावांना, तुकोबाराया यांच्यावर जेव्हा खालच्या लेवलला जाऊन हे भाजपचे नेते बोलले, नाही तर त्यांचे पुरस्कृत काही गुरु त्या ठिकाणी बोलले, तेव्हा भाजपचे नेते शांत बसले. जेव्हा दिल्लीला सावरकरांची जयंती ते साजरी करायची होती, तिथं पुण्यश्लोक देवी होळकरांचा पुतळा होता, माता जिजाऊंचा होता, तो ढकलत बाजूला काढला. ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे ती भाजपची, म्हणून तर भाजपला पार्टी विथ डिफरन्स म्हणलं जातं. आणि ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी त्यांच्याकडे आहेत, आमच्याकडे सकारात्मक आहेत. आणि आम्ही त्यामुळेच लोकांना विनंती करतो महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. भाजपची जर रणनीती पाहिली गेल्या काही वर्षात, विरोधी पक्षातले जे प्रमुख नेते असतील, स्टार प्रमुख लिडर असतील, त्यांना कुठंतरी टार्गेट केलं जातं, गुन्हे असतील, वेगवेगळे दबाव असतील. आता निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही राज्यभर फिरताय, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुमची एक वेगळी इमेज राज्यभर जाते, कुठेतरी त्यामुळे तुम्हाला कुठं जाणीवपूर्वक इथं टार्गेट केलं. त्यांची अपेक्षा होती मतदारसंघामध्ये मी अडकून पडेल, पण किती त्यांनी प्रयत्न केला तर इथं असणाऱ्या जनतेवर, कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास असल्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये विकासाचं काम केल्यामुळे, या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपल्यामुळे माझा या मतदारसंघातल्या मायबाप जनतेवर विश्वास आहे. आदरणीय पवार साहेबांना मदत होण्यासाठी आपली सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी गेल्या 10 दिवसामध्ये 3 मतदारसंघामध्ये मी गेलेलो आहे. आणि तिथं जाऊन प्रचार, सभा, बैठका अशा पद्धतीने मी तिथं काम केलेलं आहे. आमचे नेते सुद्धा तिथं काम करतात. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आज तिथं मी काम करत आहे. आज या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टर्मचा आमदार जो फिरतोय त्याच्यामध्ये फक्त माझंच नाव घेतलं जातं, कारण का मतदारसंघ अशा पद्धतीने बांधलाय आणि विश्वास आहे. पण भीती एवढीच आहे की गुंडाशाही जर या प्रमाणात वाढत गेली तर माझ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी धोका असू शकतो. त्यामुळे त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहण्याची आता वेळ आलेली आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहे. मीडियाला, सरकारला आणि खास करून प्रशासनाला विनंती करतो की काही लोक कायदा व सुव्यवस्था हातात घेत आहेत आणि दडपशाही करत आहेत, तर लवकरात लवकर कारवाई करा. नाहीतर येत्या काळामध्ये आम्ही सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूला राहून ज्या नेत्यांनी आणि ज्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणि आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय आम्ही त्यांना सोडणार नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्धव ठाकरे असो शरद पवार यांच्यावरती गैर टीका केली जात आहे. लोकसभेला मोदी म्हणले होते की शरद पवार भटकते आपण आहे, पण त्याचं बॅकफॅक झालं का? आणि आता उद्धव ठाकरे ही पक्ष चोरल्याचा मुद्दा कुठेही जास्त बोलत नाही. याचा अर्थ ते झेरी टीका बॅकफॅक म्हणून करत नाही का? मोदींच्या सभा विरोधक म्हणताय की मोदींच्या सभा अजून घ्या, याचा काय परिणाम? मुंबईला जी सभा मोदी साहेबांची झाली
त्याच्यामध्ये 60% खुर्च्या मोकळ्या होत्या. स्वाभिमानी मुंबईकरांनी मुंबईचं जे काय आर्थिक महत्व या देशामध्ये होतं ते भाजपली आणि गुजरातच्या नेत्यांनी कमी केल्यामुळे जे काल उत्तर दिलं सभेला न जाऊन ते अतिशय महत्वाचं आणि बोलकं उत्तर होतं. मोदी साहेब बोलत होते तेव्हा 60% खुर्च्या मोकळ्या होत्या, लोकच तिथे आली नाही. याच्यावरनं समजून घ्या की मोदी साहेबांचा जो काही ऑरा होता, त्यांच्याकडे बघण्याची जी काही लोकांची भूमिका होती ती बदललेली आहे. मोदी साहेब कदाचित तिथं खालच्या लेवलला जाऊन बोलत नसतील, पण शेवटी अमित शाह साहेब आहेत. मला माहित नाही ते प्रधानमंत्री बनण्याची प्रॅक्टिस आत्ता करतायत का काय, पण तिथं द्वेषाचं भाषा, बटेंगे कटेंगे, द्वेष, हिंदू मुस्लिम, आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना खरं तर मी त्यांना चॅलेंज करतो. महाराष्ट्रातल्या सर्व जे आमचे भाजपचे नेते आहेत त्यांना मी चॅलेंज करतो की इथं येऊन या महाराष्ट्रामध्ये येऊन भाजपने जे काही प्रोजेक्ट गुजरातला नेलेत ते इथं बोलून दाखवावं. तेवढी हिंमत जर त्यांच्यात असेल तर मी मानेल, पण तेवढी हिंमत ते करणार नाही. गुजरातमध्ये वेगळं राजकारण, गुजरातमध्ये जाऊन सांगतात बघा महाराष्ट्राचे किती प्रोजेक्ट आणले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर म्हणतात हिंदू मुस्लिम आणि ओबीसी मराठा. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना फक्त खेळवत ठेवायचा. हो, महाराष्ट्र ही संतांची विचारवंतांची भूमी आहे आणि इथं येऊन गुजरातशाही जर तुम्ही लागू करण्याचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. लोकसभेला उत्तर दिलं आणि आता विधानसभेला विथ इंटरेस्ट उत्तर देऊन महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 आमदार निवडून आणून इथं असणारी जनता दाखवेल. राज ठाकरे यांनी एक जाहीरनामा केलेला आहे, जर मग ते आम्ही हे करू नावाचं टीझर आहे त्यांचं. त्यांनी आम्ही हे करू असं एक टीझर आहे, त्याच्यामध्ये तरी वीज पाणी प्रश्न हे मूलभूत प्रश्न आहेत. आम्ही हे करू तेव्हा आपल्याला सांगितलेलं आहे, तर याचा काय फरक पडेल असं वाटतं? आम्ही हे करू वीज पाणी कशाला दाखवायचं? आम्ही हे करू म्हणजे आम्ही मतं खाऊ एवढं सांगितलं असतं लोकांना कळलं असतं. कारण लोक आता त्यांच्या पक्षाकडे बघत असताना त्यांना फक्त वोट खाऊ पार्टी, सुपारी घेऊन लढणारी पार्टी असं कुठेतरी आज म्हणलं जातं. भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा व्हावा, उद्धव ठाकरे साहेबांची मतं तिथं कापली जावी एवढ्याच हेतूतून आज त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे नाशिकवाल्यांना जाऊन जर तुम्ही विचारलं की मनसेनी कसं काम नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये केलंय ते तुम्हाला सांगतील. एकदा आम्ही निवडून दिलं, परत आम्ही चुकून सुद्धा मनसेला तिथे निवडून दिलेलं नाही. त्याच्यावरूनच गव्हर्नन्स, काम करण्याची क्षमता आणि डिलिव्हर करण्याची क्षमता ही मनसेची नसून फक्त भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करणं आणि भाषण करणं हे सोडलं तर मनसेला दुसरं काही जमतं असं आम्हाला वाटत नाही. भाजपाकडून बटेंगे तो कटेंगे हा शब्द प्रयोग अमित शाह करतात, योगी करतात, परंतु स्थानिक नेते आहेत म्हणजे अशोक चव्हाण सुद्धा, प्रमोद महाजन सुद्धा, अजित पवारांनी विरोध केला आणि फडणवीसांनी पण सांगितलं की त्याच्याकडे आम्हाला काही कंटेन करत नाही किंवा आम्हाला सपोर्ट करत नाही. याचा अर्थ काय? दुपारी म्हणले की त्यांना नको याचे वाक्य. एकनाथ शिंदे साहेब अमित शाह साहेबांच्या फार जवळ गेलेत. अमित शाह साहेब आता देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारत नाहीत, डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांना ते बोलतात. म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब चिडले असावेत त्यांच्यावर आणि त्या अनुषंगाने बोलत असताना अमित शाह साहेब हे वेगळंच काहीतरी बोलत आहेत, ते काय बोलतात आणि आम्ही जे बोलतो याच्यामध्ये फरक आहे असं ते म्हणतात. पण याची सुरुवात जर कोणी केली असेल तर पंकजाताईंनी केली, त्याचं स्वागत मी करतो. तसंच आपल्या गडकरी साहेबांनी केली, त्याचं स्वागत मी करतो की या दोन मोठ्या नेत्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली अमित शाह साहेबांच्या स्टेटमेंटला विरोध करायचे. मला एकच म्हणायचं आहे की कुणी कुठल्या पक्षाचं असलं तर या महाराष्ट्रामध्ये द्वेषाची भाषा तिथं असणं योग्य नाही आणि ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. कारण शेवटी द्वेषामुळे लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न मिळत नाही, त्या विकासाशिवाय त्याला पर्याय नाही. आणि विकासाची भाषा ही आम्ही करत असतो, पण अमित शाह साहेबांना विकास हा महाराष्ट्राचा करायचा नाही म्हणून इथं आल्यानंतर विकासाबद्दल एक शब्द काढत नाही. गुजरातमध्ये गेल्यानंतर मात्र विकासाची भाषा करतात. त्याच्यावरून एकच कळतं की यांना महाराष्ट्राला कमी लेखायचंय, महाराष्ट्राचा कमी विकास करायचा आहे, गुजरातचा मात्र जास्त करायचा आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांना 90,000 कोटी रुपये दिला. तिथं जो तेलंगणाचा मुख्यमंत्री आहे रेड्डी नाही, जे कोणी भाजप प्रेरित तिथं मुख्यमंत्री आहेत तर त्यांना तिथं 60-70 हजार कोटी रुपये दिले आणि महाराष्ट्राला त्यांचे सरकार इथं असताना सुद्धा 3,000 कोटी दिले. याच्यावरनं महाराष्ट्राची ताकद हळूहळू कमी करायची हे कुठेतरी सिद्ध होतं भाजपला. बटेंगे तो कटेंगे
त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तर ते म्हणतात एक रहोगे तर सेफ रहोगे. दुसरीकडे आता त्याच प्रकारची भाषा जी आहे तर ती ओबीसी बंधू देखील बोलत आहेत. त्यांनी देखील काल भाषणामध्ये बोलताना 15 मिनिटाचा उल्लेख केला. ज्यांना वोट कापायचेत, वोट खायचेत, अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची, ते बटेंगे खटेंगे जास्त बोलतील. आता मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांच्या मध्येच विसंगती आहे असं कुठं ते आपल्याला दिसते. त्यामुळे महायुतीमध्ये खरंच काय चाललंय आणि महायुती आमच्यावर जास्त बोलण्यापेक्षा एकमेकांवर जास्त बोलताना ते दिसते. म्हणजे त्यांच्यात वाद जास्त आहेत आणि महायुतीमध्ये वादच इतके असतील आणि सत्तेत आल्यानंतर अजून वाद वाढू शकतील. त्याच्यापेक्षा आम्ही विनंती करतो जनतेला की महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला, तुम्ही तर सर्वेमध्ये पाठिंबा दिलाच आहे, अजून जास्त पाठिंबा देऊन महाविकास आघाडीला 180 आमदार निवडून आणण्यासाठी मदत करावी. याच वक्तव्याला अजितदादांनी देखील विरोध केला आहे. त्यावर आज फडणवीस जे आहे तर ते असं म्हटले की ते आधी वेगळ्या पार्टीत होते, त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी सेक्युलरिझमचा जो पगडा आहे तर तो आहे, पण आम्ही त्यांना समजू. आम्ही त्यांना समजूपेक्षा आम्ही त्यांना बिघडू असं म्हणावं लागेल. अजितदादा बीजेपी पुढे गेल्यापासून त्यांचा जो काही फॅन फॉलोईंग होतं, नाहीतर त्यांना फॉलो करणारे जी लोक होते, त्यांच्याकडे आदराने आणि विश्वासाने आणि अपेक्षेने बघणारी जी लोक होते ते आज त्यांच्याबरोबर राहिली नाहीत. का? कारण भाजपने एकतर अजितदादांची ताकद कमी केली, दुसरं भाजपबरोबर गेल्यामुळे अजितदादांच्या विचारावर विश्वास लोकांचा आता तिथं राहिला नाही, वक्तव्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे वक्तव्य वापरलं असेल तर मग कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की देवेंद्र फडणवीस साहेब हळूहळू अजितदादांची ताकद कमी करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पक्ष आणि हरियाणामध्ये जो मित्रपक्ष बीजेपीचा होता त्यांचा नेता सुद्धा निवडून नाही आला, अशी परिस्थिती अजितदादांच्या पक्षाची आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची होईल. त्यामुळेच तर अमित शहा साहेब म्हणाले होते 2029ला बीजेपीची एक हाती सत्ता आम्ही आणू आणि आमचा मुख्यमंत्री बसू. म्हणजे या दोघांची ताकद अजून शून्यावर नेण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जाईल. पण ह्या धर्मयुद्धाचा महाराष्ट्रात किती असर जो आहे अजिबात नाही होणार. ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाची ताकद इथं खूप मोठी आहे आणि वारकरी संप्रदाय, संत आणि सगळेच महामानव जे आणि सांस्कृतिक एक पगडा आपल्या या महाराष्ट्रावर जो आहे त्याच्यामध्ये बंधुभाव, एकता, समानता याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आपल्याला एकतेचा संदेश दिला, संविधान दिलं, ते सुद्धा महाराष्ट्राचेच होते. त्यामुळे हे सर्व महामानव या भूमीतले असल्यामुळे इथं त्यांचा विचाराचा पगडा ताकदवान असल्यामुळे गुजरातशाही आणि उत्तर प्रदेशशाही या महाराष्ट्रामध्ये चालेल असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.